तुमच्या शेतात विजेचा खांब आहे का? किंवा तुमच्या जमिनीतून गॅसची पाईपलाईन जाते का? रस्ता, पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज सिस्टीम, मोबाईल टॉवर्स यापैकी काहीतरी सरकारी काम जर तुमच्या जमिनीवर झालं असेल, तर तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय का? की माझ्या जमिनीचा वापर होत असेल, तर मला त्याचे पैसे मिळालेत का? बहुतेक जण म्हणतात की हे सरकारी काम आहे, गावासाठी आहे. आपण काय करणार? किंवा कोर्टात कुठे जाणार? पण सत्य असं आहे की सरकार तुमच्या जमिनीचा वापर मोफत करू शकत नाही. आणि लक्षात घ्या की कायदा तुमच्याच बाजूने आहे. पण माहिती नसल्यामुळे लोक वर्षानुवर्ष आपला हक्क सोडून देतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे, जी तुम्हाला कदाचित आधी मिळाली असती तर तुम्ही जास्त फायद्यात राहिला असता. नमस्कार, मी सी प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच तुमच्या जमिनीबद्दल तपासा. तुमच्या जमिनीवर मोबाईल टॉवर, रस्ता, गॅसची पाईपलाईन किंवा पाण्याची पाईपलाईन यापैकी काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. शेतात किंवा जमिनीवर विजेचा खांब हा मोफत नसतो. इनफॅक्ट महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांच्या जमिनीत आज वीज खांब उभे आहेत. बहुतेक वेळा तर हे खांब टाकताना कोणी विचारतही नाही. काम झालं, विजेचा खांब उभा राहिला आणि आपण मात्र गप्प. पण प्रत्यक्षात वीज खांब हा फक्त लोखंडाचा खांब नाहीये, तर तो तुमच्या जमिनीचा कायमस्वरूपी वापर आहे. कारण त्या जमिनीवर पुढे जाऊन शेती करता येत नाही, भविष्यात बांधकाम अडतं आणि तुमच्या जमिनीची मार्केट व्हॅल्यू सुद्धा कमी होते. इलेक्ट्रिसिटी ऍक्ट किंवा टेलिग्राफ ऍक्ट नुसार वीज वितरण कंपनीला विजेचा खांब टाकण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण जमीन मालकाला त्याचं कॉम्पन्सेशन देणं हे बंधनकारक आहे. आता ही भरपाई कधी एकराच्या प्रमाणात असते, कधी पीक नुकसान म्हणून दिली जाते, तर काही ठिकाणी वार्षिक भाड्याच्या स्वरूपात सुद्धा दिली जाते. आता अडचण ही नाही की पैसे नाहीये, अडचण ही आहे की लोक अर्ज करत नाहीत. महाराष्ट्रात MSEDCL म्हणजेच महावितरण विजेचे खांब टाकते. सो जर तुमच्या जमिनीत एखादा सिंगल पोल असेल किंवा लाईन गेलेली असेल, तर तुम्हाला त्याचं कायदेशीर कॉम्पेन्सेशन मिळू शकतं. किती कॉम्पेन्सेशन मिळणार? तर त्या वीज खांबाखालील जी काही जमीन आहे, त्या जमिनीच्या दराच्या 10 ते 15% तुम्हाला वन टाइम कॉम्पेन्सेशन मिळू शकतं. जर कॉम्पेन्सेशन पीक नुकसान म्हणून असेल, तर प्रत्येक हंगामासाठी वेगळी भरपाई दिली जाते. आणि काही ठिकाणी 2000 ते 5000 पर्यंत वार्षिक भाडं दिलं जातं. आणि यासाठी अर्ज कुठे करायचा आहे? तर तुमच्या जवळच्या MSEDCL म्हणजे महावितरण ऑफिसमध्ये तुम्ही अर्ज करू शकता, किंवा तुम्ही तहसील कार्यालयात सुद्धा अर्ज करू शकता. तुमच्या अर्जासोबत तुम्हाला तुमचा सातबारा जोडायचा आहे, साईटचे फोटो जोडायचे आणि अर्ज इंग्रजीत केला पाहिजे असं काही नाही. तुम्ही साध्या सरळ मराठी भाषेत सुद्धा अर्ज करू शकता. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातून अनेक गॅस पाईपलाईन्स गेल्या आहेत. गेल असो किंवा सिटी गॅस असो, पाईपलाईन जमिनीत गाडली जाते, वरून काहीच दिसत नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुमचं नुकसान झालेलं नाही. गॅस पाईपलाईन तुमच्या जमिनीतून गेली की त्यावरती बांधकाम करता येत नाही, त्यावरती विहीर खोदता येत नाही, इनफॅक्ट झाडं लावायलाही मर्यादा असते. सो कायद्याच्या भाषेत सांगायचं झालं तर याला इजमेंट राईट्स म्हणतात. म्हणजेच जमीन तुमचीच, तुमच्याच नावावर, पण तिच्या वापरावर बंधन येतं. आणि म्हणूनच सरकार किंवा गॅस कंपनी तुम्हाला तुमच्या जमिनीच्या किमतीच्या 10 ते 30% कॉम्पेन्सेशन देऊ शकते. आणि जर तुमची जमीन एकरांमध्ये असेल, तर मग तुमचं हे कॉम्पेन्सेशन लाखोंमध्ये जातं. आता अनेक शेतकऱ्यांना वाटतं की आपण एकदा सही केली म्हणजे सगळं संपलं, तर तसं नाहीये. सो जर तुमच्या जमिनीतून गेल किंवा सिटी गॅस किंवा कोणत्याही गॅस कंपनीची जर लाईन गेली असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आता कॉम्पेन्सेशन किती मिळतं? तर पाईपलाईन कॉरिडॉरसाठी तुम्हाला वन टाइम कॉम्पेन्सेशन मिळतं. तुमच्या जमिनीची जी काही रेडी रेकनर व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यूच्या 10 ते 30% तुम्हाला कॉम्पेन्सेशन मिळू शकतं. आणि काही राज्यांमध्ये अॅन्युअल इजमेंट चार्जेसच्या स्वरूपात तुम्हाला कॉम्पेन्सेशन दिलं जातं.
यासाठी तुम्ही अर्ज कुठे करायचा आहे? तर जी पाईपलाईन कंपनी आहे किंवा गॅस कंपनी आहे, त्या कंपनीच्या लँड ॲक्विजिशन सेलकडे तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुमच्या डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. आज प्रत्येक गावात मोबाईल टॉवर्स आहेत. पण प्रश्न असा आहे, की जर तो टॉवर तुमच्या जमिनीवर असेल किंवा तुमच्या घराच्या छतावर असेल किंवा तुमच्या शेतातून OFC केबल गेली असेल, तर त्याचं भाडं कोणाला मिळतं? अनेक वेळा हे पैसे एकतर कॉन्ट्रॅक्टर घेतो किंवा ग्रामपंचायत घेत असते किंवा ते पैसे मध्येच अडकतात आणि जमीन मालकाला याची काहीच माहिती नसते. पण कायदा स्पष्ट आहे. जमीन ज्याची, भाडं त्याचंच. सो जर तुमच्या शेतात मोबाईल टॉवर असेल किंवा तुमच्या घराच्या छतावर टॉवर असेल, तर तुम्हाला त्यातून थेट उत्पन्न मिळू शकतं. किती उत्पन्न मिळणार? तर जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर तुम्हाला दर महिन्याला साधारणपणे 8 ते 15,000 भाडं मिळू शकतं. जर तुम्ही शहरी भागात असाल, तर तुम्हाला दर महिन्याला 25,000 ते 60,000 पर्यंत भाडं मिळू शकतं. आता यासाठी अर्ज कुठे करायचा आहे? तर ज्या टेलिकॉम कंपनीचा तो टॉवर आहे, त्या टेलिकॉम कंपनीकडे तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता. नीट तपासून घ्या की त्या ॲग्रीमेंटमध्ये तुमचंच नाव आहे की नाही. आणि जर उत्पन्न किंवा भाडं ग्रामपंचायत घेत असेल, तर तुम्ही त्यांना लीगल नोटीस सुद्धा देऊ शकता. गावात रस्ता हवा, ड्रेनेज सिस्टीम हवी, पाणी हवं, हे सगळं बरोबर आहे. पण जर तो रस्ता तुमच्या शेतातून किंवा तुमच्या जमिनीतून गेला असेल आणि कोणतीही ॲक्विजिशन प्रोसेस झालेली नसेल, तर ते कायदेशीर नाही. सरकारकडे जनरली 3 पर्याय असतात. एकतर तुमची जमीन ॲक्वायर करणं किंवा त्याचं भाडं देणं किंवा तुम्हाला नुकसान भरपाई देणं. सो गावासाठी आहे याचा अर्थ तुमचं नुकसान असं होत नाही. जर तो रस्ता तुमच्या जमिनीतून गेला असेल आणि त्या जमिनीची ॲक्विजिशन प्रोसेस झालेली नसेल, तर तो तुमच्या जमिनीचा अनऑथराइज्ड यूज ठरू शकतो आणि तुम्हाला त्याचं कॉम्पेन्सेशन सुद्धा मिळू शकतं. आता कॉम्पेन्सेशन किती मिळणार? तर जर ती जमीन सरकारने ॲक्वायर केली, तर त्याचा पूर्ण मोबदला तुम्हाला मिळू शकतो आणि जर ॲक्वायर नाही केली, तर तुम्हाला ॲन्युअल रेंट किंवा डॅमेजेसच्या स्वरूपात कॉम्पेन्सेशन मिळू शकतं. यासाठी अर्ज कुठे करायचा आहे? तर तहसीलदार कार्यालयात, PWD ऑफिस किंवा ग्रामपंचायत ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. सो मित्रांनो, लोक सर्वात मोठी चूक कुठे करतात? तर आपण काहीच करू शकत नाही असं समजून गप्प बसतात. अर्ज करत नाहीत, कागदपत्र ठेवत नाहीत आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे सुद्धा मिळत नाहीत. आजचा हा व्हिडिओ सरकार विरोधक नाही, पण स्वतःचा हक्क मागणं काही चुकीचं नाही. आजच्या या व्हिडिओमुळे एका माणसाला जरी पैसे मिळाले, तरी आर्थिक जागृतीचं काम झालं असं मी मानेन. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, उपयोगी वाटला असेल, तर त्याला लगेच लाईक करा. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.